नमस्कार. ऐकूया प्रतिभा देशमुख यांचा एक सुंदर लेख. असं खरंच करता आलं तर स्वतःला स्वतः मिठी मारावी, कौतुकानं पापे घ्यावे, डोळे भरून पाहावं. तू काय झेललंस या देहात राहून, असं त्या आत्म्याला मूकपणे विचारावं. दुसऱ्याला दुखवू नये म्हणून स्वतःला कितीदा दुखावलं याची मूकपणे कबुली देऊन माफी मागावी. स्वतःच्या तारुण्यातील शरीराला स्वतःच आता स्पर्श करता आला तर वय वाढलेलं प्रौढ मन शरीर आपल्याच अवखळ अल्लड तरुण मनाला स्पर्श करत आहे. तरुणपणीच्या खांद्यावर हात ठेवून विचारावं, किती इच्छा तू या सुंदर हास्यामागे दडवल्यास ग. डोळ्यातली आसवं पुसून विचारावं, सांग बघू मनातलं प्रेम स्वप्न किती वेळा चुरगळून टाकलीस. अल्लड मन समजूतदार मनाला म्हणेल, तुझ्या अतिरेकानंच सगळं सोडून द्यावं लागलं. हट्टी मन सगळं प्राप्त करतं. समजूतदार असलं की सगळं सोडावं लागतं. तेच झालं. कोवळ्या मनाला निर्भीड मनाने म्हणावं, कॉलेजच्या खिडकीतून पेन्सिलचं टोक काढून शार्पनरमधला रंगीत स्पायरल वलये निरखून बघणारी तू, त्याच्या केसांच्या झुपक्याचा मोह अलगद सोडून देताना सुद्धा गिळलेला हुंदका आता नको आठवू. नाजूक देहाला स्थूल देहानं क्षणभर पाहावं आणि म्हणावं, आज खूप पैसे आहेत तो नाजूक पांढरा गुलाबी ड्रेस घेण्यासाठी. पण स्थूल देहाला तो नाजूकपणे घट्ट बसून शोभणार नाही आणि त्यावेळी तो मागूही शकली नाहीस. परफेक्ट जॉ लाईन असलेल्या त्या स्वप्नाळू चेहऱ्याला किंचित फुगीर झालेल्या गालांनी स्पर्श करून फक्त मन भरून बघून घ्यावं, मनात चुकचुकून घ्यावं. गरगरीत झालेल्या मानेनं नेकलेस काढून ब्युटी बोन्स असलेल्या त्या कोवळ्या मानेवर हळूच घालून द्यावा. शरीराची गोलाई बेढपपणा बघत दुःखी होणारं एक मन सांभाळत त्या कोवळ्या अल्लड मनाला कणखर महत्त्वाकांक्षी आणि परिपक्व दुसरं मन नक्कीच समजूत घालेल. कारण मरायची सवय झालेलीच असते त्याला. सुखाचे कमी आणि दुःखाचे जास्त अनुभव घेतलेलं ते कोवळं शरीर मन, आता तावून सुलाखून झळाळी आलेलं व्यक्तिमत्व, एकमेकींना मिठीत घेऊन रडू देत, प्रेम करू देत, स्वतःला स्वतः बघून देत, सावरू देतं. खायची आणि पचवायची क्षमता होती तेव्हा. अन्न मिठाई फळांची वानवा होती. आज म्हणेल ते आणायची हिंमत आहे. पण शुगर BP वाढतं वजन यामुळे मन मारावं लागतंय. हवा तो ड्रेस आणि साडी नेसेल ते खुलेल असा देह त्यावेळी होता. पण नाही जमलं. आज हवं ते घेऊ शकते, पण तसा नाजूक देह नाही. असं सगळं आयुष्य हातातून निसटून गेलेले अनेक लोक असतील. आमचं आयुष्य म्हणजे संपूर्ण प्रवास उभं राहून धडपडत, टेकू घेत, पाय दुखत, हँडल बारला लोंबकळत प्रवास करायला लागून शेवटच्या स्टॉप येण्याआधी विंडो सीट मिळावी. तरीही बसून घेतलं आहे त्या विंडो सीटवर. स्टॉपवर उतरण्याआधी खिडकीबाहेर बघून निवांतपणा कसा असतो ते तरी बघते. म्हणजे किमान जीवनाच्या ट्रेनमध्ये थोडं सुख असतं. ते कसं असतं ते किंचित बघता तरी येईल.